आंबा पोळी करण्यासाठी 2 आंबे घेतले मी. रत्नागिरी हापूस आहे. इथे वेलची घेतली आणि 2 थाळींना थोडं तेल लावून घेतलं. आता ह्याचे तुकडे करायचे असे आणि गर काढून घ्यायचा. जास्त पिकलेले आंबे असले तर त्याचं छान होतं. माझ्याकडे थोडे कच्चे आहे, हरकत नाही. आता हे गर काढताना आपण असं काढायचं. चमच्याने सगळं काढायचं. चमच्याने संपूर्ण निघतं सालीपासून सगळं गर टाकत. जेवढे आंबे आहेत ते कापून घ्यायचं. म्हणजे त्याचं सगळं गर संपूर्ण असं काढलं चमच्याने तर संपूर्ण हे होतं, गर निघून जाते. बघ, काही राहत नाही शिल्लक. असं काढायचं चमच्याने. आता 2 आंब्याची मी आंबा पोळी बनवते. याच्यात साखर थोडी घालणार. आंबा गोड आहे तरी पण थोडी साखर सुद्धा घालणार आहे. मी साखर दाखवली नाही पण साखर घालणार आहे. साखर जसा आंबा गोड असेल, कमी गोड असेल तर जास्त साखर टाका आणि जास्त गोड असेल तर साखर कमी टाकायची. दुसरा कापून छान कलर वगैरे आंब्याचं छान कलर पण आहे. बाट्याचं पण जे आहे गर ते पण काढून घ्यायचं. आमच्याकडे जास्त ऊन नाही, त्याच्यामुळे मला गॅलरीचे ऊन येतं सकाळचं, त्याच्यातही बनवायला लागेल. त्यामुळे 2-4 दिवस सुद्धा लागू शकतील. कारण आता नवीन टॉवर आहेत तिकडे टेरेसवर सगळे लॉक केलेले असतात. त्याच्यामुळे दारात जे ते ऊन त्याच्यावर मी करून दाखवणार आहे. गर सुद्धा काढून टाकायचं. आता मिक्सरमध्ये ह्या पोळी टाकूया आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं. फाईन पेस्ट बनवायची. त्याच्यात मी साखर दाखवली नव्हती. साखर एवढी टाकणार आहे अंदाजाने. आणि ते वेलची पावडर हे सगळं मिक्स टाकते मी. वेलची पावडर नाही टाकलीच तरी चालेल. आता आपण याला मिक्सरवर बारीक करून घेऊया. हा जो रस आहे आंब्याचा छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला त्याचा बुडबुड येईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे आणि नंतर थाळीला तेल लावून त्याच्यावरती आपल्याला बसरून घ्यायचं आहे. आता हे 2 आंब्याचं मी आंबे पोळी करणार आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं कलर वगैरे मी घातलेलं नाही आहे. छान याचं आता सतत हलवत राहायचं चमच्याने
मध्ये थांबायचं नाही तर ते खाली करपू शकते. बुडबुडे येईपर्यंत आपण त्याला शिजवणार आहे आणि नंतर थाळीमध्ये ओतणार आहोत. आता हे तयार झालेले आहे. आता आपण हे ताटात ओतूया. ताटात मी ओतते. हे असं ताट फिरवायचं. पातळ पाहिजे पातळ, जाड पाहिजे तर जाड करायचं. असं आपल्याला पातळ पाहिजे तर एका काविळत्याने असं त्याला पसरवायचं. म्हणजे सगळ्या बाजूने छान पसरलं जातं. जास्त जाड पण नाही होत. कोपऱ्यापर्यंत घ्यायचा तो रस, म्हणजे छान पसरलं जातं. आता आपल्याकडे ऊन असेल त्याप्रमाणे ते सुकणार. आता माझ्याकडे तेवढं ऊन नाही आहे, त्याच्यामुळे जसं 1-2 दिवस जास्त लागतील. ऊन असेल तर 1-2 दिवसात होते.